कम ऑन शहाजी. हो जाएगा. कोण जास्त हसलं हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा. लिमिटेड कंटेंट है उसमें भी ये कट कर दो करे तो कैसा होगा. आता किती भाऊ आता आला तू मनावर घेतला होता त्यानं. और ये बापरे कुठे गेला. आपण लहान ऍड पाहिली तिथे फेविस्टिक वाली. ती काहीतरी काय दिसत आहे तिथे. ते जंगल सफारी मध्ये राहते ना ते टायगर दिसला. सक्सेस झालं. हा. तिथे आपण फिश पकडल्या. हा. आपण साईड बिन चालू करून संडे फिश पकडत जाऊ. जमलं काय आलं का काही. ह्या मछल्या एवढ्या चालाक झालेल्या आहे आजकालचे. फूड आम्ही त्यांना टाकत आहे ते खाऊन घेत आहे. तर सगळ्यांनी जिम जरा सिरियस घेतलेला आहे इथे. म्हणजे मी जात असतो त्यानंतर हे दोघे जण जातात जिमला. 2 ऑगस्ट आहे आज आणि आज आहे फ्रेंडशिप डे. सो हॅपी फ्रेंडशिप डे टू यू अँड एव्हरीवन. त्या निमित्ताने आज आम्ही फिश पकडायसाठी चाललेलो आहे. आजपर्यंत कधी केलं नाही आहे, पहिल्यांदा करणार. आणि कसं होईल ते त्याची जरा एक्साइटमेंट आहे. 2-3 सॉल्ट वॉटर फिशिंग केली आहे मी. पनामामध्ये केली आहे, सुएझ कॅनलमध्ये केली आहे. पण आता फ्रेश वॉटर फिश पहिल्यांदा बघू. मी पण सॉल्ट वॉटर फिश खाल्लेली आहे हा. आणि गोड वॉटर फिश पण खाल्लेली आहे. आज पकडून खाऊ. आज तिला जाळ्यात फसवायचं आहे. त्यासाठी बिलकुल काट्यात फसवायचं आहे. आणि आम्ही 3 जण तर दिसत आहे तुम्हाला. 4था एक जण येत आहे. चांगला जेवण करत आहे तो. आणि आम्ही 3 जण उपाशी पोटी आहे पण तो जेवण करून 2 पोळ्या खातो म्हणे. ठीक आहे म्हटलं चलो चलते. हॅलो, आज आपण चाललेलो आहे काहीतरी एक स्पेशल कामगिरी करायसाठी. कुठे चाललो रे बाबा आपण. माहिती आहे जसं तुम्हाला माहिती आहे आपण क्षत्रिय समाजाचे आहेत. आपलं जे होते पूर्वज होते क्षत्रिय होते ते शिकार करायला जायचे. तर आता शिकार तर करू शकत नाही. तर आपण आता त्यातलाच एक प्रकार करायला चाललेलो आहे. तो म्हणजे फिशिंग करायला चाललो आपण. मासोळी पकडायला चाललेलो आहे. आणि आमचे जे मेन क्षत्रिय जे आहे आमचे कॅप्टन, आमचे कप्तान, आमचे सेनापती शहाजी गुडदे हे आता त्यांचं मनोगत व्यक्त करतील. फिशिंग रॉड मी इसवी सन 2019 मध्ये घेतला होता. 7 वर्ष झाले. इजिप्तवरून घेतला होता. सुएझ कॅनलला शिप होती माझी तेव्हा घेतला तिथून मी $15. तेव्हापासून अनयुज्ड येतो. आज त्याच्या काट्यात मासोळी आली पाहिजे. बघू आता. ती मासोळी यायसाठी कणिक घेतलेली आहे आपण सोबत. हे बघा स्वीटकॉर्न पण आहे. इथे आहे कणिक. हा पहिला आहे. आणि स्वीटकॉर्न कुठे. आणि दुसरं म्हणजे स्वीटकॉर्न पण आहे. तर आपण लोकेशनवर पोहोचू. लोकेशनवर पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतो तामझाम कसं आहे. लोकेशनला आलेलो आहे आम्ही. आणि लुक ॲट दिस फिशिंग रॉड. हाच आहे तो इजिप्तवरून आलेला. एवढा मोठा. खांद्यावर घेऊन जावं लागतं. असं असते बस जास्त नको. जबरदस्त. बोला पकडणे का तर पकडणे का. भाऊने बोला मच्छी पकडणे का पकडणार. काय करताय तू. काटा लावून टाकू ना. वा, किती 2 लावले का. 2 आहे ऑलरेडी. हा करायचा आपल्याला थ्रो. आणि या अथांग अशा मोठ्या तलावातून कमीत कमी शहाजी संपू द्या दाणे पहिले फिश पकडायला संपू अगं ते जंगले आहे बरं ते
हे बुरशी लागली त्याला खाऊ नको. खाऊ नको ते. मी नाही खाऊन राहिलो बे. तर कमीत कमी आम्हाला सगळं डुबून नाही ना. 10-15 तरी मच्छ्या पकडायचा टार्गेट आहे आज. डुबून नाही. लेट्स डू द फिशिंग मॅन. काही नको टाकू ना. मी हे- बरं काय होतं त्याला त्यांनी? असं मागून जर घ्यायला का ना तिकडून राजी हे आम्हाला लागू शकते का? पहिल्यांदा झाले पाहिजे पहिल्यांदाच झाले पाहिजे 10 झाले पाहिजे चालू दे. आता मला माहित नाही. नाही ना असं मागून टाक मागून टाक. शाजी घे जमव जबरदस्त. समजा सायजी. अरे अरे शाजी खाली गेलो. Look at this baby. Come on, घे. ओहो जमलं जमलं. गेलं गेलं. बस आता थांबून जा थोड्या वेळ. ते आली वाटते फिश त्याच्यात. आलीच काय कप आली व्हेरी इन्स्टंट. पहिले कॅमेरा फ्लॅश टाकलं. तिथे कसं आतमध्ये एकदम इथं शाजी पडल्या काही पडल्या नाही. असं काहीतरी झालं. मला वाटलं असू शकते. असू शकते बघ काहीतरी. वी नीड डेप्थ. शाजी काही जाणवत आहे का? इतक्या आली पाहिजे आता काय माहिती. चला ॲज पर द रिसोर्सेस फिश आहे त्याच्यामध्ये आणि आपला टार्गेट आहे त्यांना पकडायचं. बहुतेक मच्छी अट्रॅक्ट होईल त्याला. माइट बी काहीतरी ऍक्टिव्हिटी दिसते आहे मला. हालचाल दिसते. सॉरी. मगाशी पहिल्यांदा जेव्हा थ्रो केला होता यांनी पहिल्या थ्रोमध्ये सुद्धा मला असंच काहीतरी हालचाल जाणवली. तो जो चौथा जो मित्र होता आमच्यातला तो म्हणतोय कीप इट स्टेबल. फॉर सम टाइम. आपला जो ब्लॉग आहे ना तो मराठीत आहे. हो सॉरी. मातृभाषा. मातृभाषेत असल्यामुळे. एक दाना आमचा गेलेला आहे. एक कणिक लाव ऐकायला नाही देत. बुट्टा लाव बुट्टा ठीक आहे. सोबतील एक तिथंच पकडलं जाईल. सोबतचे एक जे सहकारी आहे ते फारच निगेटिव्ह येतात. पडला असेल म्हणतात. मला असं वाटतं की मच्छीनी पण खाल्ला असू शकतो. मच्छीने तो असा चतुराईने खाल्ला की ती अटकली नाही त्याच्यामध्ये. किती लावायची? अच्छा त्याच्यात 2 लावायचे. हो, दोन लाख. Make it look it more attractive. पहिल्या 2 वेळा काय झालं आपलं? हा कसा 5 वर्षापासून धूळ खात होता. ते याच्यात आडी पडली होती. अच्छा त्याच्यामुळे आपला थ्रो तिथपर्यंतच केला. आता त्याचा थ्रोचा व्हिडिओ काढतो. असा जाते तो मधात डीप. आता आपण तिसरा अटेम्प्ट जबरदस्त आता कमबॅक होणार आहे. 3, 2, 1 अँड गो. ओ गेला गेला गेला. काय वाटते आता? आता मला वाटते मिनिमम 2 किलो पकडलं जाईल आता. नाही काही तर ऍटलिस्ट राजेसीसाठी गप्पी मासे तरी न्यायला लागणार आहे आम्हाला. पण पहिले सुरुवात 2 किलो पासून करू आपण. 2 किलो घ्या. मी तशी मोठी पिशवी आणली आहे मासळा पकडायसाठी. पिशवी वेळ भरायची. आहे त्यामुळे अंधार सध्या पडेपर्यंत अजून आहे टेन्शन नाही आहे. ना. अंधार पडेपर्यंत आहे. जसा वेळ जाईल तसं तसं आमचं प्रेशर वाढत जाईल. मग गप्पी माशावर आम्ही शिफ्ट होऊ. नाही ते माणसं बोलून ठेवला देतो म्हणते किलोन बाहेर. इकडे जर फिश भेटली नाही तर आम्ही रोड साईड फिश घेणार. परत आता तिसरा चौथा आली का शहाजी? आली फिश आलेली आहे. इतक्या लवकर सक्सेस भेटेल हे माहिती नव्हतं आम्हाला. आला ना काहीतरी आहे. हर्षा काहीतरी आहे. त्याला ते दाणे कोण लागले? मी लावले. कोण लावले? 2 दाणे लावले 2. ते तिकडे काहीतरी गेलं. टेन्शन बिल्डअप झालेलं दिसत आहे इथे. शहाजी काय? माहित नाही. दगडात अटकला की बापरे काय इतकं डेंजर? वजन वाटत आहे का शहाजी तुला? आम्ही जे टाकलेलं त्याला अन्न होतं. अन्न गेलेलं आहे. सुगंध घेऊन बघ काही असं वाटते का? हा मासुळी आहे. खोल भागात जातो. रील चालू आहे का? डान्सिंग रील. तर आम्ही आता दुसऱ्या स्पॉटवर चाललेलो आहे जिथे गहराई जास्त आहे अशा ठिकाणी चाललेलो आहे. माझ्या मागे डान्स रील्स चालू आहे. मला आत्ता लाईव्ह एक फिशनी अशी जम्प केलेली दिसली. बदाक्का नाव झालं. येस करेक्ट. दॅट्स द वर्ड. नाही दगड नाही मारला आम्ही. लिटरली इथे बसलेले जे लोक आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय म्हणत होता तो? क्वालिटी टाइम एन्जॉय करताय म्हणे तुम्ही. लाईफचा क्वालिटी टाइम आहे. येस. तर म्हणजे तुम्ही पण असं काहीतरी ॲडव्हेंचरस करा तुमच्या आयुष्यात.
एखादा वीकेंड, एखादा संडे. वी चोज हॅपीनेस ओव्हर मनी. हा, जाल. जाल आहे ना, पुढच्या वेळेस हे नाही जमलं तर जालच घेऊन येऊ पुढच्या वेळेस. 1 2 3 वा. ठीक आहे. लोकांना माहित नाही, व्हिडिओ नाही माहित पडत. व्हिडिओ हे तिकडे गेलेला आहे, अरे बापरे. लांब गेलेला एकदम. आज आहे रे 2 किलो. हा जमलं. कमॉन शहाजी. कोण जास्त हसलं हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ये कट कर दे भाई. भाई लिमिटेड कंटेंट है, उसमें भी ये कट कर दो करेंगे तो कैसा होगा. आता किती भाऊ. आता आला तो मनावर घेतला होता त्यानं. और ये बापरे कुठे गेला. आता लॉक कर दिले शहाजी. आता कतला मरळ काहीतरी येणार आहे आता. आपण लहान ऍड पाहिली तिथे. फेविस्टिक वाली. ओ शहाजी, अरे यार ते फेविस्टिक तरी घेऊन आलो असतो बटे. आणि ते नाही का ते वेल हा वेल ते जोच पाहिजे. जाऊ ना थोड्या वेळा. 2 किलोचे पकडून घेऊ. सुरुवात इथून करू. ती काहीतरी काय दिसत आहे तिथे वरती पिवळं. ते जंगल सफारी मध्ये राहते ना, ते टायगर दिसला तर ते तसं चालू आहे आमचं. काहीतरी दिसल्यासारखं झालं होतं पण ते पान होतं. आपल्याला असं वरती पाहिजे, पाणी असं पाहिजे खाली. डेप नाही पाणी, डेप नसेल ना ते. तो म्हणत आहे की जवळच जर डेप्थ असली तर तू वर धरून ठेवू शकते. हा, हाईट depth- तेवढी नाही, लेंथ नाही तेवढी. डेप कशी पाहिजे, आपण वर पाहिजे असं, आणि इथे खाली पाणी पाहिजे आपल्या. जेव्हा त्याला सोडशील तेव्हाच तू दूर गेला ना. तर त्याला टाईट ठेवायचं, त्याला रोपला सक्सेस झाला. हा. त्यावर फिश पकडल्या. हा. आपण साईड बिन चालू करून संडे फिश पकडतो. संडेला आता पुढच्या वेळेस मग त्या चेअर घेऊन येऊ ना आपण. जमलं काय, आलं का काही. अरे बापरे, ह्या मछल्या एवढ्या चालाक झालेल्या आहे आजकालच्या. या काय करत आहे ना, या खाऊन घेतात आहे. ते जे फूड आम्ही त्यांना टाकत आहे ते खाऊन घेत आहे, आणि आमच्या हातात येत आहे धतुरा. पण आम्ही ट्राय करू अजून पण. हेलो, फर्स्ट डे एट माय ब्लॉग. वेलकम टू माय चैनल. सब्सक्राइब. तो आज अपन आए हैं अमरावती के हिडन लोकेशन पे. हिडन लोकेशन नियर अमरावती. हिडन लोकेशन. तो दोस्तों, मैं मेरे दोस्त सुबह निकले थे आज हिडन लोकेशन पे. माशांना अट्रॅक्ट करायसाठी आम्ही खूप सगळा मका पहिलेच टाकून ठेवला होता. ती जी स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे माशांना अट्रॅक्ट करायसाठी आम्ही खूप सगळा मका पहिलेच टाकून ठेवला होता. ती जी स्ट्रॅटेजी आहे, ती स्ट्रॅटेजी तेवढी काही वर्क नाही झाली आमची. मासे कसे गायब करत आहे परस्पर तिकडे. आमच्या जाळ्यात नाही येतात आहे, काट्यात नाही येतात आहे. द लेफ्ट आर्म गोटा बॉलर इज हिअर नाव. क्या थ्रो फेक आहे, मस्त थ्रो, एक नंबर मारलाय. फिश आली पाहिजे पण त्याच्यात. आली रे, ती काळी हालत आहे ना. फिशला दिसू नका म्हटलं. मिलेगी कहीं तो मिलेगी. आता आम्ही एक मागचा फिशिंगचा प्रयत्न कंटिन्यू करता कौंडण्यपूरला पोहोचलो. इथे आम्हाला आता आमच्या आशा बळावल्या आहेत जरा. असं वाटतंय की इथे आता भेटून जाईल असं वाटत आहे. भेटून जाईल का. वेळ घालवण्यासाठी आम्ही आता एका चिवड्याच्या शॉपला व्हिजिट केलेली आहे. पण आता चिवडा आमचा बनतोय. थोडी एनर्जी घेऊन करू आता प्रयत्न पुढचे, आणि अशी आशा आहे की सक्सेस होऊन जाईल. कारण की तिकडे लोक लागलेले आहे आपल्या कामाला. 2 जण आम्ही पुढे पाठवले आहेत. त्यांनी अरेंजमेंट आणि लोकेशन शोधून काम करणं सुरू केलेलं आहे. या वेळेस जर नाही भेटलं तर मग पुढच्या वेळेस अजून तयारीने येऊ. अगदी बिलकुल. प्रश्न आपलं ते राहिलं फक्त ते एक हे पाहिजे, डुप्लिकेट फिश पाहिजे एक सोबत. हा, आपण आता एक मोर असेसरीज सोबत हा. आता ह्या वेळेसची शिकवण घेऊन नेक्स्ट टाइम आपण जास्त जोमाने प्रयत्नशील राहू. त्यामुळे सक्सेस ही येणारच आज ना उद्या. आज ना उद्या येणारच आहे. हा तलाव नाही तर तो तलाव. हा तलाव नाही तर तो तलाव. आमच्या नावाची मच्छी कुठेतरी फिरत असेलच. ये बोला बंदा मेरा. तर आता चिवडा घेऊन जबरदस्त, आणि चिवडा खाऊन मग निघूया आपण.
फिशिंग करायला. आणि ह्या चिवडा जर आपण घरी बनवला हम्म, त्या घरी बनत नाही, कारण आहे तिथे. हम्म. तो इथेच बनलेला अच्छा त्या कौंडण्यपूरच्या नावावरच बनलेला आहे चिवडा, फेमस चिवडा, अच्छा कच्चा चिवडा. अच्छा त्याची हे आपलं लहानजी महाराज चिवडा सेंटर हम्म, हम्म, हम्म. आणि जोडका बाबा. ओके. दोन आयटम आहे आपल्याकडे. हा तर प्रत्येक वेळेस आम्ही कौंडण्यपूर येतो तेव्हा एक असतेच आपला चिवड्याचा ब्रेक. चिवड्याची. तर यावेळेस तो आपण व्हिडिओमध्ये कॅप्चर करत आहे.